आम्ही इकडून असं चालत आलो तर हा आपल्या गडाचा मागचा दरवाजा. ते आहे उंदेरी आणि हा आहे आपला खंदेरी. आणि सरडा होता इथं, सरडा. ख्वाब है तू, नींद हूँ मैं, दोनों मिले रात बने रोज यही. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आता एका ठिकाणी आले आणि ऑलरेडी मी व्हिडिओ स्टार्ट करणार होती, पण ॲज युजल मी थोडं पहाटे सकाळी बाहेर पडले, सो मी व्हिडिओ स्टार्ट नव्हता केला. तर ऑलरेडी मी आता या बीचवरती आले. तर बघा जर तुम्हाला बीचची ओळख वगैरे सापडते का, किंवा हा जो तुम्हाला इथं फोर्ट दिसतं आहे सो त्याच्यावरून पण तुम्ही ओळखू शकता जर मी कुठे आले ते ओळखता आलं तर मी आले अलिबागला. तर अलिबागला हा जो मी तुम्हाला किल्ला दाखवते तो आपला कुलाबा किल्ला. आणि मी आज दिवसभरात फक्त अलिबाग एक्सप्लोअर करणार आहे. आणि अलिबागसाठी मी कशी आले तेही तुम्हाला सांगेल. तर मी सकाळी जी आपली 12:15 वाजता पनवेलची ट्रेन असते, सो पनवेलवरून मी ठाण्यावरून मी पनवेलची ट्रेन पकडली आणि त्यानंतर पनवेलवरून मी ऑटो पकडून मग परत बस स्टँडला गेली आणि बस स्टँडवरून आपल्या लोकल बसेस ज्या आहेत सो त्या बसमधून मी इथं अलिबागला आली. आणि त्यानंतर मी इथं अलिबागमध्ये आता फोर्टकडे आहे किंवा या बीचकडे आहे. तर चला आता इथं एक्सप्लोअर करूया आणि त्यानंतर कुठं चाललो आहे तेही तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ माझे पाहत राहा. ते बीच दिसतं आहे तुम्हाला, तर ते अलिबागच्या स्टार्टिंगलाच हे अलिबाग बीच आणि हे फेमस बीच आहे. इथं बोटिंगसाठी वगैरे पण तुम्हाला भेटून जाईल. आता इथं मला यायला थोडा उशीर झाला आहे, सो भरती वगैरे जी होती ते आता पाणी थोडं समुद्राकडे जातं आहे. आणि आता जर तुम्हाला फोर्ट वगैरे बघायचं असेल तर तुम्ही पायी पण जाऊ शकता. आणि इथं बाजूलाच उंट म्हणा किंवा टांगे घोडे असं पण आहे, सो तुम्ही त्याचा पण उपयोग करून घेऊ शकता. जो इकडं तुम्हाला आता कुलाबा किल्ला दिसतं आहे, आता मी तिकडं चाललो आहे. आणि हा जो किल्ला आहे तो अशा पद्धतीनं आहे की जेव्हा समुद्री आरमारच्या वेळेला आपल्या म्हणजे त्या किल्ल्यावरती लक्ष दिलं जाईल. तर या साईडला जे तुम्हाला दिसतं आहे सागरगड, सो सागरगडवरून तिकडं उंदेरी आणि खंदेरी जे आहे आणि हा कुलाबा किल्ला यांच्याकडे लक्ष म्हणजे एका ठिकाणाहून ह्या जलदुर्गांकडे लक्ष ठेवण्यासाठी झालेला होता. आणि ह्या समुद्री आरमारच्या टायमिंगला आपल्याला म्हणजे त्या काळी युक्त ठरत होतं. आणि इथं एवढं चालत आम्ही चाललो आहे, पण इथं असे टांगे घोडे किंवा ऊंट वगैरे पण आहेत, जर म्हणजे कोणी कदाचित जर चालू शकत नाही तर ते. आता हा समुद्रात असलेला आपला कुलाबा किल्ला इथून डोळ्यासमोरून पाहताना खूप छान वाटतं आहे. जेव्हा गडाकडे पोचाल तिथं असं गडाची माहिती पण तुम्हाला इथं भेटून जाईल. आणि इथं 25 रुपीज एंट्री फी पण होती आणि त्याचं रेसिप्ट पण मिळत होतं. तर आम्ही चालत इथून आपला प्रवास स्टार्ट केलेला ह्या पॉईंटपासून आणि ते इथून अशी चालत आम्ही इथं आलेलो. आणि इकडून गडची एंट्री आहे. आणि जर कोणाला चालत वगैरे नाही जमत असेल तर इथं असे टांगे घोडे पण आहेत. सो आम्ही इथं इकडून आलो आणि इथं भवानी मंदिर आहे. आणि याची जी कौलं आहेत ना ती आत्ता बनवतात. आमचं दर्शन वगैरे झालं, इथं कौलं वगैरे आत्ता लावत आहेत. आणि असं हे सुंदर मंदिर.
साईडला इथं असं छोटंसं तळं किंवा आपण कुंड पण म्हणू शकतो. अरे बापरे, खूप मोठा आहे सरडा. तर आम्ही आता तिथं त्या साईडला होतो ते भवानी मंदिर पाहिलं आणि त्याच्या इथं अपोजिट साईडला सिद्धिविनायक मंदिर आहे. तर या सिद्धिविनायक मंदिरमध्ये जेव्हा संकष्टी वगैरे असते तेव्हा इथं महाप्रसाद पण असतो, तर जेवण वगैरे दिलं जातं. इथं भरपूर अशी जागा पण आहे. तर हे गणेश मंदिर आणि या साईडला हनुमान मंदिर. तर इथं हे आता गणेश मंदिरमध्ये आम्ही दर्शन वगैरे घेतो. आता मी जे गणपती बाप्पांचं मंदिर बोलत होते तर ते हे आहे गणपती बाप्पांचं मंदिर. आणि त्याच्या या साईडला इथं हनुमान मंदिर आहे छोटंसं आणि या साईडला शंकरपिंडी आहे. जेव्हा आम्ही इकडून असं चालत आलो तर हा आपल्या गडाचा मागचा दरवाजा. आणि जर गडमध्ये आपल्याला काही आणायचं वगैरे असेल तर ह्या वेने ते गडाच्या आतमध्ये घेतात. मे बी तिथं छोटं मंदिर पण आहे. आता आम्ही जेव्हा गड स्टार्ट केलेला होता ना तर ते वाला जे दिसतंय तिथून आम्ही एंट्री स्टार्ट केलेली आणि त्याच्याच तिथं स्टार्टिंग पॉईंटलाच भवानी मातेंचं मंदिर होतं. आणि त्याच्यानंतर इथून जेव्हा आम्ही चालत आलो तर हे जे तुम्हाला कळस दिसतंय ते श्री गणेश मंदिर आणि त्याच्या या साईडला हे हनुमान मंदिर आणि इथं आपल्या शंकर महाराजांची पिंडी होती. आणि हे जे तुम्हाला छोटंसं डोर दिसतंय हां, तर हे आहे बॅक साईडचा डोर आपल्या किल्ल्याचा आणि त्या साईडला जो आहे तो फ्रंट साईडचा. आणि तुम्हाला इथं जवळपास 5 जलदुर्ग दिसून येतात. तर त्यातला एक म्हणजे आता हा जो कोलाबा आहे तो, त्याच्यासोबतच एक मिनिट मी दाखवते. तर तुम्हाला इथं छोटंसं पॉईंट दिसेल. तर हा आपला उंदेरी, हा उंदेरी आणि हा खंदेरी. आणि आता जो आम्ही बघतोय तो कुलाबा किल्ला. आता या किल्ल्याला एवढ्या समुद्री लाटा येऊन आदळतात आणि किती तर वर्ष झाली आता हा किल्ला अजूनही असाच भक्कम आहे आणि त्या लाटांचा या किल्ल्यावरती काहीच असा परिणाम होत नाही आहे. तर खरंच ही बाब अजूनही मनाला असं नवल करून जाते की हे कसं होत असेल. तर कोलाबा फोर्टचं महत्त्व थोडं आता जाणून घेऊया. कोलाबा फोर्ट हा महाराष्ट्रामधील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध जलदुर्ग. अरबी समुद्रात वसलेला हा किल्ला 1600च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला हा किल्ला. तर समुद्री मार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आणि मराठा आरमार म्हणजेच आपलं नौदल यांना मजबूत करणे हा या किल्ल्याचा महत्वाचा उद्देश होता. तर यामध्ये मेन कॅरेक्टर आहे ते म्हणजे कान्होजी आंग्रे यांचं. जेव्हा तुम्ही अलिबागमध्ये जाल तेव्हा यांचा एक स्मारक पण तुम्हाला दिसून येईल. पुढे कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याला मराठा आरमाराचे मुख्य केंद्र बनवलं आणि कान्होजी आंग्रे यांना समुद्राचा शिवाजी असं म्हणून आजही ओळखलं जातं. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्या जहाजांविरुद्ध अनेक समुद्री लढाया जिंकून मराठा साम्राज्याची समुद्रावरील सत्ता अधिक मजबूत केली. तर इसवी सन 1700 मध्ये इंग्रज आणि पोर्तुगीजांनी मिळून किल्ला जिंकण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्यामध्ये कान्होजी आंग्रे यांनी त्यांचा पराभव करून दाखवला. या किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून समुद्रांच्या लाटांनाही तोंड देते. ती आजही भक्कम तशीच उभी आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं. किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर, गणेश मंदिर, महादेव मंदिर आणि त्याच्या बाजूला मारुती मंदिर हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. समुद्राच्या मध्यभागी असून सुद्धा तिथे गोडे पाणी मिळते ही गोष्ट अगदी विशेष मानली जाते.
तर कोलाबा फोर्ट भरती ओहोटीमुळे प्रसिद्ध आहे. ओहोटीच्या वेळी पर्यटक पायी किल्ल्यापर्यंत जाऊ शकतात, जसं मी व्हिडिओमध्ये गेले. तर भरतीच्या वेळी बोटीने जावे लागते, टांगे घोडे. आज हा किल्ला अलिबागमधील लोकप्रिय पर्यटक स्थळ असून मराठ्यांचे शौर्य, आरमार आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहे. अभिमानाने अजूनही तसाच उभा आहे. हा किल्ला तुम्हीही एक दिवस नक्कीच बघायला जा. आता फोर्ट नंतर आम्ही डिरेक्टली आलो आहे कणकेश्वर मंदिर पाहायला. इकडे ह्या पा इथून पायऱ्या होत्या आणि इकडून चालत आम्ही आता इथं पुढं कणकेश्वर मंदिर आहे तिकडं जायला. आता आम्ही ऑलरेडी एवढ्या पायऱ्या चढल्यात, पण तरीही अजून पुढे 425 पायऱ्या अजून पुढं आहेत चढायच्या. तर तुम्ही बघू शकता की उन्हात कसं होत असेल. तर आम्ही आता जवळपास 600 ते 700 पायऱ्या चढून इथं कणकेश्वर मंदिरपाशी आलो आहे आणि इथला हा असा व्ह्यू आहे. आता मी ह्या एवढ्या उन्हात आले, सो त्याच्यामुळे इथं पाणी वगैरे दिसत नाही आहे. पण हे जे मंदिर आहे ते पावसामध्ये खूप छान दिसतं. सगळीकडे हिरवळ वगैरे असते आणि हे कुंड पण भरलेलं असतं. सो मला पावसात पण हा ट्रेक एकदा नक्कीच करून बघायचा आहे. तर हे कणकेश्वर मंदिर आणि त्याच्यानंतर इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि या साईडला विष्णू मंदिर. तर आमचं आता दर्शन वगैरे झालं आहे. मी फक्त तुम्हाला मंदिर दाखवण्यासाठी कॅमेरा ओपन केलेला. आणि हे श्री राम सिद्धिविनायक महाराज मंदिर. तर हे जे तुम्ही पाहताय ते ब्रह्मकुंड. आता हे मी लवकरच आले उन्हामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला भरलेलं नाही दिसणार, पण पावसाळ्यामध्ये फुल भरलेलं असतं. आपण बीचवरती गेलेलो, तर हा आहे आपला उंदेरी आणि हा खंदेरी आणि आम्ही इथून चालत गेलेलो आता वरती. सो आता आम्ही घरी चाललो आहे. आता कणकेश्वर मंदिरपासून निरोप घेऊन आम्ही आता निघालो आहे आक्षी बीचकडे. जे आता तुम्ही पाहताय ते आक्षी बीच आणि सकाळी आम्ही जे कोलाबा किल्ला पाहिला तो आपला हा कोलाबा किल्ला आणि आता आम्ही डिरेक्टली तिकडून इथं आलो आहे. हे मासे पकडायचे नेट केवढे मोठे आहेत. आता हे जे मी तुम्हाला ठिकाण दाखवते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे ठिकाण कोणत्या मूवीमध्ये आहे. आता आमचं थर्ड बीच म्हणजे नागाव बीच आणि इथं थोडीफार गर्दी आहे. ऑब्व्हियसली म्हणजे आम्ही वीकेंडला आलो आहे त्याच्यामुळे इथं थोडीफार गर्दी आहे. आणि इथं जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायचं असेल किंवा बोटिंग करायचं असेल, हॉर्स रायडिंग करायचं असेल तर ते सगळे ऑप्शन्स तुम्हाला नागाव बीचवरती भेटून जातील. पण जर तुम्हाला मी टाईम स्पेंड करायचं असेल तर तुम्ही वीकेंडला यायचं बहुतांश वेळा टाळा, कारण गर्दी खूप असते.